नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खूपच वेगळी आणि सकारात्मक बातमी पाहणार आहोत। महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री गजानन महाराज मंदिर टेम्पल येथे मिळणारा महाप्रसाद आणि सोलार एनर्जीवर बनवण्याचा निर्णय घेतला जात आहे। होय, शेगावमध्ये रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि महाप्रसाद ग्रहण करतात। इतक्यात मोठ्या प्रमाणावर अन्न बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅस आणि ऊर्जा लागते, पण आता पर्यावरणाचा विचार करून सोलार एनर्जीचा वापर करण्याचा विचार पुढे आला आहे। या निर्णयामुळे दोन मोठे फायदे होणार आहे। पहिला म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण आणि दुसरा म्हणजे ऊर्जेची मोठी बचत। या विषयावर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली। त्यांनी सांगितलं की जर धार्मिक स्थळे अशा प्रकारे पर्यावरणपूरक उपक्रम राबवत असतील तर ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे। त्यांच्या मते आजच्या काळात प्रत्येक संस्थेने ऊर्जा बचत आणि पर्यावरण रक्षण यावर लक्ष दिले पाहिजे आणि शेगाव सारख्या मोठ्या धार्मिक संस्थेने हा निर्णय घेतला तर इतर ठिकाणीसाठीही तो एक आदर्श ठरू शकतो। शेगाव संस्थान आधीपासूनच व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे। आता सोलर एनर्जीचा वापर करून महाप्रसाद बनवण्याचा विचार केल्यामुळे हा उपक्रम आणखी चर्चेत आला आहे। भाविकांमध्ये हा निर्णयाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिसत आहे। अनेकांनी सांगितलं की जर धार्मिक ठिकाणे पर्यावरणपूरक पद्धतीने काम करत असतील तर ते समाजासाठी खूप प्रेरणादायी आहे। आता पुढे हा प्रकल्प कसा राबवला जातो आणि किती मोठ्या प्रमाणावर सोलार एनर्जीचा वापर होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? धार्मिक ठिकाणी अशा प्रकारचे पर्यावरणपूरक निर्णय घेतले गेले पाहिजे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।